श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सप्तशृंगी मातेची मान का वाकडी आहे याचं रहस्य जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. सप्तशृंगी गडावर साग, काक आणि नाग दिसत नाहीत. गडाच्या आजूबाजूला भरपूर सागाची झाडी असून जंगल परिसर खूप दाट आहे, तरी सुद्धा नाग तिथे दिसत नाही आणि कावळ्याचे दर्शन तर फारच दुर्मिळ आहे. देवीमध्ये महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी या त्रिगुणात्मिक आहेत. या तीन देवी मिळून देवीचे स्वरूप आहे. वणी गडावर सप्तमातृक सुद्धा आहेत. शिवा, चामुंडा, वाराही, वैष्णवी, इंद्रायणी, कार्तिकी, नरसिंही, 7 योग माया गडाच्या 7 शिखरावर क्रमाने विराजमान आहेत. गडावर मच्छिंद्रनाथांना देवीने शाबरी विद्येचे धडे दिलेत. त्यांची समाधी सुद्धा गडावर आहे. सप्तशृंगी गडावर द्रोणागिरी पर्वताचा एक भाग आहे. राम रावण युद्धात लक्ष्मण जखमी झाले तेव्हा हनुमंतांना द्रोणागिरी आणण्यास सांगितले. द्रोणागिरी आणताना त्याचा काही भाग सह्याद्री पर्वतात पडला. तोच भूभाग म्हणजे सध्याचा सप्तशृंगी गड. गडावर संजीवनी बुट्टी सुद्धा आहे, पण कलियुगात देवी मातेने ती गुप्त स्वरूपात ठेवली आहे. देवीच्या दारी औदुंबराची छाया आहे. तेथे दत्त दिगंबर भेटी सुद्धा येतात. त्या औदुंबराखाली शुभ्र नागराज असून त्याच्या मस्तकी शक्तिशाली हिरा आहे. संत ज्ञानेश्वरांची ही कुलस्वामिनी आहे. त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी गडावर आले होते. नाथ संप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे. नवनाथांची शाबरी विद्या हिचीच देणगी आहे. किन्नर समाज खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. देवीच्या सेवेसाठी कृष्णाने किन्नरांना धर्तीवर पाठवले आणि सांगितले की त्या आदिमायेच्या कृपेने तुम्ही भक्तांची संकटे स्वतःवर घ्या आणि तुमची सेवा ही श्री भगवती पर्यंत पोहोचेल. तुमचा उद्धार होईल. देवीच्या मुखातील विड्याला खूप मान आहे. अशा खूप कमी देव्या आहेत ज्यांना विडा भरवला जातो. गडावर दररोज देवीला विडा भरवला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो विडा भक्तांना दिला जातो. भाग्यवान भक्तांना तो विडा मिळतो आणि तो विडा खायला सांगतात. सप्तशृंगी पर्वता शेजारी नांदुरी गावाजवळ एक पर्वत आहे. त्याला खिंडार आहे. असे सांगतात की देवी दैत्य युद्धात देवीने त्रिशूलाने ते खिंडार पाडले आहे. दैत्याला मारून आदिशक्ती सप्तशृंगी त्या दैत्याच्या रक्ताने न्हाली होती, म्हणून ती रक्तवर्ण आहे. देवीच्या पाठीमागे दुसरी देवी आहे असे काही लोकांचे मान्य आहे, पण ते साप खोटं आहे. देवीची जी मूळ मूर्ती आहे तीच ती काहींच्या मते शक्तिपीठाचे स्थान आहे. तिथे देवीला नैवेद्य दिला जातो. आरतीच्या आधी देवीला पडदा लावला जातो, तेव्हा त्या स्थानी नैवेद्य दिला जातो. सप्तशृंग क्षेत्र पूर्वीचे दंडकारण्य होतं. यात 7 शिखर असल्याने यात सप्तशृंगी असे म्हणतात. देवीचे माहेर खानदेश आहे आणि तिचे सासर वणी आहे अशी मान्यता आहे असं म्हणतात. जेव्हा माहेरची लोक येतात तेव्हा तिचे स्वरूप अधिक खुलते आणि जेव्हा माहेरची माणसं परतीला निघतात तेव्हा आई रडकी दिसते. गडावर रडतोंडी नावाची वाट आहे. नांदेडहून गडाला जायला महिषासूर वादानंतर आईसाहेब वणी गडावर विश्रांतीसाठी आले. गडाला डोंगर दऱ्यांचा भाग आहे. ती वाट खूप अवघड आहे. ती वाट चढताना आईसाहेब खूप रडल्या, म्हणून त्या वाटेला रडतोंडी वाट असे म्हणतात. या आदिमायेचे स्वरूप प्रथम दृष्टीस पडले ते सर्वप्रथम गवळी बांधवांना. तो गायी चारण्यासाठी गडावर येत असे. त्याची एक गाय अवघड अशा स्थानी चरण्यात जाई हे त्याने कित्येकदा अनुभवले. मग त्याला तिथे खूप मोठे मधाचे पोळे दिसले. मग मधाच्या पोळ्यात काठी खुपसली असता काठीच्या टोकाला शेंदूर लागलेला दिसून आला. मग त्याने पाला पाचोळा बाजूला केल्यावर त्याला आदिमायेचे स्वरूप दृष्टीस पडले. आदिमाया बोलती झाली की मी या गडावर आधीपासूनच होते. माझी पूजा करणारं कोणी नव्हतं. माझ्या दर्शनाचे भाग्य तुला लाभले. आता माझी नित्य पूजा होणार. तुझ्या गवळी घराण्याला कधीच हानी पोचणार नाही. आणि मग भक्त देवीच्या दर्शनाला यायला लागले. देवीचा महिमा दूरवर पसरला. स्थानिक दीक्षित आई कुटुंबीय पिढ्यानपिढ्या देवीच्या सेवेत आहेत. तसेच गवळी परिवाराला ध्वजाचा मान मिळाला. सप्तशृंगी गडावर मोठी गर्दी पाहायला मिळते. ती नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला. नवरात्र उत्सवात दररोज शांतीपाठ केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे चैतन्यदायी वातावरण या गडावर बघायला मिळते. देवीजवळ घट बसवून नवरात्र प्रारंभ होतो. या 9 दिवस विविध देवांची आराधना पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी होम हवन होऊन दशमीला मुहूर्तहुतीचा पूर्णहुतीचा कार्यक्रम होतो. नवमीच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर रात्री वणीच्या दरे गावातील गवळी पाटलांच्या हस्ते ध्वज लावला जातो. हा सोहळा खूप पाहण्यासारखा असतो, कारण ध्वज लावण्याचा मान अपूर्व पार परंपरेनुसार गवळी पाटलांचाच आहे. याशिवाय एवढ्या उंच शिखरावर ध्वज लावून अंगावर कोणत्याही प्रकारची जखम व धूळ न लागता ते सुखरूप खाली उतरतात. मार्कंडेय ऋषी जेव्हा पोथी वाचत होते तेव्हा आई ती पोथी ऐकत होती, पण मध्येच एका भक्तिनीला मदत करायला ती पोथी मध्ये सोडून मदत करायला धावली. त्यामुळे मातेची मान वाकडी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सप्तशृंगी मातेची माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सप्तशृंगी माते